नमस्कार. विठ्ठल बोलेमध्ये स्वागत. उज्ज्वल निकम यांची खरी ओळख कोल्हापूरला कशी झाली यावर आम्ही आज बोलणार आहोत. 1990 ते 1996 या काळात नाशिक, पुणे आणि कोल्हापूर शहरातून लहान मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले होते. एकूणच या प्रकरणामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. 1996ला नाशिकच्या पंचवटी पोलिसांनी तिघींना अटक केली आणि बाल हत्याकांडाचा एक मोठा उलगडा झाला. अंजनाबाई गावित तिच्या 2 मुली रेणुका व सीमा या चोरी करण्यासाठी लहान मुलांचा उपयोग करत असत. जेव्हा एखाद्याचे पाकिट मारताना त्या सापडल्या तर जवळ असणारी लहान मूल तक्रार करणाऱ्याच्या पायावर किंवा जमिनीवर आपटणे आणि सहानुभूतीने मिळवणे आणि तेथून पळ काढणे असा त्यांचा हा गुन्ह्याचा सिलसिला सुरू झाला होता. 1996ला पुण्याच्या चतुर्सिंगी मंदिरातून एक बालक बेपत्ता झाले होते. त्यानंतर कोल्हापूर, नाशिक, ठाणे या शहरातूनही लहान मुले बेपत्ता होण्याचा घटना घडत राहिल्या. पोलीस तपास सुरू व्हायचा, पण गुन्हा उघडकीस येत नव्हता. अंजनाबाई गावितच्या गुन्हेगारीची पार्श्वभूमी अत्यंत भयानक आहे. पुण्यात एका ट्रक ड्रायव्हरशी विवाह केल्यानंतर त्याला सोडून नाशिकला एका माजी सैनिकाचे दुसरे लग्न केले. पहिल्या पतीची एक मुलगी आणि दुसऱ्या पतीपासूनची मुलगी अशा 2 मुली सांभाळताना तिला नाके न उडू लागले. दुसऱ्या पतीने सोडल्याने सैरवैर झालेल्या अंजनाबाई गावित 2 मुलींच्या सांभाळासाठी पाकिटमारीचा गुन्हा सुरू केला. पाकिटमारी करताना एके दिवशी त्यांना पकडण्यात आलं. त्यावेळी जवळ असलेले मूल त्याने आपटलं. त्याचबरोबर आरडाओरडा आणि मारहाण करणारा जमाव पसार झाला आणि तेथूनच त्यांना आयडिया मिळाली की लहान मुलांचा वापर चोरीसाठी होऊ शकतो. चोरीच्या गुन्ह्यासाठी मुलांचा वापर करणे आणि त्यासाठी दुसऱ्याची मुले चोरणे असा एक नवा फंडा या मायलेकीने अवलंबला. 1990 ते 96 या काळात त्यांनी लहान बालकांची चोरी करून त्यांचा वापर चोरीसाठी करणे सुरू केला. पण गुन्हेगार एक ना एक दिवस सापडलेच. त्यानुसार या तिघींच्या बाबतीत तेच घडले. अंजनाबाई गावित सोडल्यानंतर दुसऱ्या पतीने लग्न केले. त्यांना एक मुलगी झाली. नेमकी अंजनाबाई नाशिकला गेली असता त्यांच्या घरी गेली आणि नकळत त्या मुलीला उचलून पुण्याला नेले. तेथे तिचा खून केला. या मुलीच्या बेपत्ता होण्याची फिर्याद नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात झाली होती. पोलीस तपास सुरूच होता. त्यावेळी माजी सैनिक पतीने अंजनाबाई गावित व तिच्या 2 मुलीवर संशय व्यक्त केला होता. त्या तिघींच्या मागावर पोलीस होते, पण त्या सापडत नव्हत्या. माजी सैनिकाला नंतर आणखी एक मूल झाले. अंजनाबाई गावित त्याच्या घरी गेली. तिने त्या मुलालाही उचलण्याचा प्लॅन केला, पण पोलीस मागावर आहेत याची कल्पना तिला नव्हती. त्या लहान मुलांना उचलून अंजनाबाई गावित व तिच्या 2 मुली पसार होण्याच्या तयारीत असतानाच पंचवटी पोलिसांनी त्यांना अटक केली आणि 1990 ते 96 दरम्यान नाशिक, पुणे, कोल्हापूर, ठाणे सह अनेक शहरात लहान मुले बेपत्ता होण्याच्या प्रकरणाचा उलगडा झाला आणि तेथूनच खऱ्या अर्थाने ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची कोल्हापूरला ओळख झाली. अंजनाबाई गावित, तिच्या 2 मुली रेणुका आणि सीमा तसेच रेणुकाचा पती किरण शिंदे याला पोलिसांनी अटक केली. महाराष्ट्रभर घडलेल्या या गुन्ह्याचा तपास एकत्रित व्हावा आणि त्याचा खटला एकाच न्यायालयात चालावा यासाठी त्यावेळी सरकारने CID कोल्हापूर विभागाकडे हा तपास सोपवला. तसेच कोल्हापूरच्या सत्र न्यायालयात खटला चालवण्याचा निर्णय घेण्यात आला. या खटल्याच्या विशेष सरकारी वकील कामी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली. 1997 पासून 2001 पर्यंत कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात तत्कालीन अतिरिक्त सत्र न्यायाधीश एडगे यांच्यासमोर या खटल्याचे काम चालले. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी पोलीस तपास आणि साक्षीदार यांच्या कागदपत्र अभ्यास केला. तसेच रेणुकांचा पती किरण शिंदे हा माफीचा साक्षीदार झाला असल्यामुळे त्याच्याकडून ही महत्त्वाची माहिती मिळाली. अंजनाबाई गावित, रेणुका, सीमा यांच्या बाजूने कोल्हापुरातील वकील माणिक मुळी. उज्ज्वल निकम जेव्हा तपास घ्यायचे त्यावेळी अंजनाबाई गावित, रेणुका, सीमा आणि किरण शिंदे यांच्याकडून जी माहिती समोर यायची ती ऐकताना अनेक मातांच्या अश्रूंचा बांध फुटायचा. त्या भर न्यायालयात रडायच्या. असा हा हृदयद्रव खटला कोल्हापुरात सुरू असताना त्याचे वार्तांकन वृत्तपत्रातून महाराष्ट्रभर प्रसिद्ध व्हायचे. 1993च्या बॉम्बस्फोट हल्ल्यात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम काम पाहत होते. त्यामुळे त्यांना मोठे संरक्षण होते. Z+ सिक्युरिटीमध्येच उज्ज्वल निकम प्रवास करायचे आणि न्यायालयाच्या उपस्थितीत राहायचे. त्यामुळे त्यांच्याकडे सर्वसामान्यांचे लक्ष वेधले जायचे. अशा बालकी हत्याकांड खटल्याचा निकाल लागला आणि गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झाली. माफीचा साक्षीदार किरण शिंदे याला मुक्त करण्यात आले. तेव्हाच उज्ज्वल निकम यांची खरी ओळख कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्राला कळाली आणि त्यानंतर मुंबई बॉम्बस्फोट खटला व इतर दहशतवादी हल्ल्यांचे व लागलेले निकाल, कसाबला झालेली फाशी अशी एक ना एक प्रकरणे उज्ज्वल निकम यांनी हाताळली. याच उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती केली आहे. एकूणच उज्ज्वल निकम यांचे देशासाठी जे योगदान आहे त्याचाच हा सारासार विचार निश्चितच असावा. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.